तिसरी गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देव नाही म्हणा, कशा बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बापलाही चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा, त्यानं चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरडे एवढी बारीक काल पोरगी द्यायची त्याला, तो 16चा पोऱ्या क्वार्टर पेतो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खुरड बापाच्या घरात 2 टाइम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे माहिती, तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय? हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95% पोरं नको का? इथं कोणाला 95 आहे? मोठवर कर एका मिनिटाला बायको देतो मी तुला, मला हलवून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळा का? This is a real bestseller upgrade with unbelievable features. तो this phone is for you. जी हाँ, Motorola Edge 60 Fusion. इसमें है world's most immersive 1.5K all curved display, 50 megapixels का world's first true color Sony Litia 700C कैमरा जो कि है Pantone validated. All segments most advanced AI with Moto AI. Edge 60 Fusion is definitely one of the best choices under 25K segment. Hello, Moto. हा 48% मार्क पडले नव्हते, बँडवाले थकीत, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचे नाही. आता मामाच पांडुरंग मामीच रुक्मिणी कायच बायको आली आता. मामाला असली तर ठीक नाही तर मी आलं येईल, काहींच्या मामाचेही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का असं का आलं? माणसं नव्हते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. तिसरं वाक्य घडणार आहे. चौथं वाक्य काय घडणार आहे का? सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेवा, आता ते रसावतून द्यायला लागले, आता पिठलेवाले सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईल. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्टवर गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडू सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारण सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणणार ना कोणी शेती परवडत नाही, कानपट्टी ठेवून द्यायची पहिले. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात देऊ शकत नाही. तुमची ऍव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 तर फीट झाले. पण तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती. तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 वर्ष 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्यानं. कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश. बरं काही औषध इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण,
शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया 10-26-26 ही जी खत आहे ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचीच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळे शेती तोट्यात आहे. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारे परत शेतीवर. तुम्ही आलात तरी करा ना काय.